हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. खरं तर हा ब्लॉग मी खूप आधी बनवला होता, पण तेव्हा तो पोस्ट केला नव्हता. आज अचानक पाहिला आणि वाटलं की पोस्ट करावा. तर आम्ही गेलो होतो जळगावला आमच्या फ्रेंडच्या लग्नाला. दुपारी पोहोचलो, थोडा आराम केला आणि मग बाहेर पडलो. हा जो चेहऱ्याला फेशियल लावला ना, तो होता नवरदेव. मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो अजिंठा भटकायला, तेही भर उन्हामध्ये. पण खरंच मनाला छान वाटेल इतकं सगळं सुंदर होतं इथे. These caves are more than 2000 years old, filled with stunning rock cut architecture, ancient paintings, and incredible sculptures. Walking through these caves feels like stepping back in time. या लेण्यांमधलं नक्षीकाम, सुबकता पाहून खरंच नवल वाटते, की त्याही काळामध्ये कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी नसताना इतकं सुंदर काम कसं कोणी करू शकतं. तुम्ही स्वतः व्हिडिओमध्ये पाहू शकता. या लेण्यांमधली एकूण एक मूर्ती किती सुंदर आणि सुबक अशी कोरीवकाम केलेली आहे. केव्स फिरून झाल्यावर आम्ही खाली आलो आणि आम्हाला भेटली होती क्यूटशी खारुताई. तिला अननस दिलेले ती खात होती. तिथून निघालो आणि मग घरी आलो. घरी येईपर्यंत आम्हाला 6 वाजले होते. आलो, तयार झालो आणि मग गेलो हळदी सेरेमनीला. बघा किती खुश आहेत सगळे इथे. लाईट्स, डेकोरेशन, म्युझिक सगळीकडे हॅपी वाईब्स होते. हे सगळं पाहून वाटले वेडिंग इज नॉट ओन्ली अबाउट फोटोशूट्स. इट्स अबाउट लव्ह, फॅमिली, क्रिएटिंग मेमरीज दॅट लास्ट फॉरएव्हर. आणि सगळ्यात एक्सायटेड कोणी होतं तर ते स्वतः नवरा आणि त्याच्या या 2 मावश्या. यांच्याकडे पाहून आपण किती आळशी आणि लो ऑन एनर्जी आहोत हे समजते. सो द नेक्स्ट डे वॉज द बिग वेडिंग डे. लग्न बुलढाण्याला होतं. सो आम्ही ट्रॅव्हल करून 12च्या आसपास बुलढाण्याला पोहोचलो. आणि खरंच इथला हॉलही खूप सुंदर होता. दारासमोर छानशी अशी रांगोळी काढलेली होती. आणि हो, तो दिसला ना मगाशी, तो माझा नवरा होता. आणि ही साडीतली मी आहे बरं का. लग्न लागायला बराच टाईम असल्यामुळे आम्ही तिकडेच टाईमपास केला. इकडे तिकडे फिरलो, फोटोशूट केलं. तेवढ्यात आमचं लक्ष गेलं तिथे असलेल्या बोगनविलाच्या झाडांवरती. खरंच खूप सुंदर बहरली होती आणि खूप सुंदर असा कलर होता त्यांचा. आता मी पण जरा छान नटले होते, मेकअप केला होता, तर माझाही थोडासा व्हिडिओ टाकलाच यामध्ये. नवरा नवरीचं मागे फोटोशूट चालू होतं, त्यामुळे लग्न लागायला थोडा उशीरच झाला. अँड सी हू इज हिअर, द ग्रूम अँड दी ब्राईड. खरंच खूप छान दिसत होते दोघे हे. रात्रीचं डेकोरेशनही अगदी छान केलं होतं. सॉफ्ट म्युझिक, सुंदर असे लाईट आणि थंडगार वारा. आम्हीही जेवण करून मस्त नवरा नवरीची वाट बघत बसलो होतो. आणि रुको, असले पिक्चर तो अभी बाकी आहे. नवरा नवरीची एंट्री पाहून तुम्हालाही खरंच खूप छान वाटेल. जस्ट वेट अँड वॉच. सी, आय टोल्ड यू. पिंक कलरच्या या लेहंग्यामध्ये नवरी अगदी सुंदर दिसत होती आणि हा मुवमेंटही अगदी ड्रीमी आणि मॅजिकल होता. ऑनेस्टली दिस वॉज दी बेस्ट पार्ट ऑफ दिस वेडिंग. दोघंही एकमेकांसोबत खूप छान दिसत होते आणि एकमेकांना खूप छानपैकी कॉम्प्लिमेंट करत होते. दोघांकडे फक्त बघत राहावं असंच वाटत होतं. इतकं सगळं छान आणि सुंदर चालू होतं इथे. लग्न झाले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. जाताना आम्ही पाहिले की एक माणूस या कुत्र्यांना बिस्किट खायला देत होता, जे पाहून खरंच खूप छान वाटले. दुपारी 2ची फ्लाईट होती, जी 5 तास डिले होऊन 7 वाजता निघाली. तोवर बसलो होतो आम्ही तिथेच, पण त्यामुळे आम्हाला हा सनसेट पाहायला मिळाला. जणू जळगावचा मला म्हणत आहे गुड बाय आणि लवकर परत या. फायनली फ्लाईट टेक ऑफ झाली अँड वी गेट टू सी दिस अमेझिंग व्ह्यू फ्रॉम दी विंडो. वाट पाहावी लागली, पण वर्थ इट होते असे म्हणता येईल. देन दिस मॅन्डेटरी लाईट व्ह्यूइंग फ्रॉम दी फ्लाईट. फायनली आम्ही पुण्याला पोहोचलो आणि जे काय मस्त वाटले ना काय सांगू. भर उन्हात फिरून आल्यावर आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा जे फिलिंग येते ना अगदी तसेच वाटले. शेवटी आपले पुणे ते आपलेच पुणे हो. ऑटो पकडली आणि वेंट टू होम. सो असा होता आमचा जळगावचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर अँड सी यू अगेन.